आंदोलन व्यवस्थापन आणि मुंबई महासंघ याबाबत जय भवानी, जय शिवराय. मी अखिल भारतीय मराठा महासंघाची पुणे शहर अध्यक्ष म्हणून मी बोलत आहे. सर्वप्रथम हात जोडून माफी, ट्रॅफिकमुळे लेट झालं, पण आपण मुंबईचं महाराष्ट्र दिलीप जगतापांनी यांनी शब्द दिलेला आहे. मुंबईची सगळी व्यवस्था अखिल भारतीय मराठा महासंघ बघणार. माझ्यापैकी जेवढ्या महिला असतील त्या पुण्यातनं महाराष्ट्रातलं तिथं येणार. आणि जसं मी मागच्या वेळेस म्हटलं होतं की मी मवाळ मतवादी नाही आहे. कधी कधी तुम्हाला दोन हात करावे लागतात. महाराजांनी 20-30 वर्ष संघर्ष केलेला आहे, तरी सरकारचे काम काही बहिरेच अजून ती कुठलीही सरकारी. त्यांनी आपण दरवेळेस निवेदनं देतो, आपण जाऊन बसतो, त्यामुळे त्या लोकांनी ना ह्या गोष्टीचं गांभीर्य घेणं सोडून दिलं. जसे हे दादा म्हणले की त्यांच्या मुलीला ऑक्सिजनची गरज आहे. ॲक्च्युली जर आपण बघितलं, आपण म्हणतो वृक्षवल्ली आम्हास वगैरे दिसतंय का सरकारच्या ह्याच्यात? तुम्ही नाशिकमध्ये झाडं कापताय, तुम्ही इथं सगळं कमर्शियल करून टाकताय. आमच्या पुढच्या पिढीसाठी तुम्ही काही ठेवणार आहात का नाही, हा प्रश्न विचारलं. आणि प्रत्येकाने जबाबदारीने आपल्या घरातल्या 2 व्यक्तीने तरी महाराजांना तिथं जाऊन पाठिंबा देणं खूप खूप गरजेचं आहे. त्यामुळे महाराज अखिल भारतीय मराठा महासंघ आणि महिला आघाडी तुमच्याबरोबर सदैव असणं हा माझा शब्द आहे. आणि दादांनी तर सांगितले होते की मुंबईमध्ये आपल्याला कुठल्याही गोष्टीला कमी पडणार नाही. वेळ प्रसंगी आपण तिथं राहायची आली ना, राहायची व्यवस्था पण आपण तिथं करणार. तिथं स्वयंपाक करायला लागला, 15 दिवस महिना राहायला लागला तरी आम्ही सगळे सुद्धा आहोत. कल्पनाताई आहे. आंतरराष्ट्रीय लेवलचं सोशल मीडियाचं खूप मोठं कार्य आहे. काही पुन्हा मनोगत थोडं व्यक्त करायचं आहे. सर्वप्रथम सगळ्यांना रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी हे म्हणजे आपल्या जीवनाचं सार आहे. आणि वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचा श्वास आहे. मला फार काही जास्त काय असं खूप मोठं स्पीच मी देणार नाही. फक्त मी एवढं सांगेल की जसं मी या समितीमध्ये ॲड झाली आणि जसं जसं मी ते रोज मी पाहते वेगवेगळ्या त्यांच्या जेवढ्या काही त्यांचं जे काम चाललेलं आहे, महाराजांची एवढी तळमळ एवढी धडपड पाहून आहे ना, मी स्वतः त्यांना मी फोन केला. म्हणलं महाराज, मला स्वतःला असं मला वाटतं की मी ह्या महाराष्ट्रामध्ये पावनभूमीमध्ये मी जन्माला येऊन काहीतरी येऊन खेळण्याची एक सुवर्ण संधी मला मिळालेली आहे. आणि ती माझी इच्छा आहे की मी त्याच्यासाठी मी माझं जेवढं काय होईल ते सगळं सहकार्य सगळं योगदान मी याच्यासाठी करू. मला असं म्हणजे असं मला वाटायला लागलं की हे प्रपंच हे सगळं ह्या सगळ्या पलीकडं मला काहीतरी करण्याचं एक वेगळं असं संधी मला परमेश्वराने दिलेली आहे. तर मी आंतरराष्ट्रीय मीडिया फाउंडेशन महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षपदी मी गेली 3 वर्षापासून कार्यरत आहे. तर मीडियाच्या माध्यमातून आपल्या ह्या चळवळीला ह्या आंदोलनाला जेवढं काही मला मीडियाच्या माध्यमातून मला पोहोचवता येईल लोकांपर्यंत. माझं मी गेल्या आठवड्यामध्ये ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र दिलेलं आहे. संघटनेच्या वतीने आम्ही पत्र पाठवलेलं आहे त्यांना. आणि मीडियाच्या माध्यमातून अजून आपल्याला जे जे काही करता येईल ते सगळं काही मी करणार आहे. त्यासाठी मी जाहीर पाठिंबा आज मी तर या आंदोलन केलेलं आहे. आणि मी सगळे सहभागामध्ये राहणार आहे. जेवढं जे काही मला शक्य होईल ते मी सगळं काही करणार आहे. आणि जास्तीत जास्त मोठ्या संख्येने आपल्या खेड तालुक्यामधून जितक्या जास्त होईल तेवढं सगळ्यांना महिलांचा वारकरी महिला संप्रदाय तो उपस्थित असणार आहे. हा माझा शब्द राहील. एवढं बोलून